विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ हे मतदारसंघ बदलणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। येवल्याऐवजी नाशिकमधील दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाची भुजबळांकडून चाचपणी केली जाते असं म्हटलं जातं। मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेनंतर भुजबळांकडून नव्या मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे का अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। येवल्यामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असल्यामुळे छगन भुजबळांना पराभवाची भीती वाटते का अशी चर्चा आहे। येवला मतदारसंघामध्ये 1,40,000 मराठा तर 90,000 ओबीसी मतदार आहेत। त्यामुळे आता अजित पवारांपाठोपाठ छगन भुजबळांच्या मतदारसंघ बदलण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान राज्यसभेच्या उमेदवारीसाठी सुद्धा छगन भुजबळांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे येते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या नाशिकवरून आपल्या सोबत आहेत। किरण, एकीकडे अजित पवार हे मतदारसंघ बदलतील अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आता छगन भुजबळांबाबत तशी बातमी येते। येवला हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला, त्यांना आता का असुरक्षित वाटू लागलाय, काय शक्यता आहेत? गुरु, आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये ओबीसींच्या एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि याच भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काही मराठा बांधवांकडनं मतदारसंघामध्ये विरोधी भूमिका देखील घेतल्याचं आपल्याला दिसून आलं। यामध्ये छगन भुजबळ पहिल्यांदाच येवला मतदारसंघामध्ये दौरा करत असताना त्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झालेला होता। त्यांच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी भुजबळ शेतीची पाहणी करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी गेलेले होते त्या रस्त्यांवर अक्षरशः गोमूत्र शिंपडून ते रस्ते धुण्याचाही प्रयत्न झालेला होता। त्यामुळे छगन भुजबळांना मोठा विरोध हा येवला मतदारसंघामध्ये मराठा समाजाकडनं केला जात होता आणि तो विरोध काहीसा मावळला देखील होता। मात्र नंतरच्या काळामध्ये राज्यसभेच्या जागेची चर्चा सुरू झाल्यानंतर छगन भुजबळ त्यांची त्या ठिकाणी वर्णी लागेल का अशा स्वरूपाची शक्यता वर्तवली जात होती। त्यावेळेला सुनित्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। मात्र छगन भुजबळांची नाराजी काही लपून राहिलेली नव्हती, त्यांनी ती व्यक्त देखील करून दाखवलेली होती। त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील अनेक उमेदवार होते ज्यांच्या नावाची राज्यसभेवर चर्चा सुरू होती। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेला साताऱ्याच्या ऐवजी राष्ट्रवादीला एक जागा राज्यसभेची देण्यात आलेली आहे। त्या सगळ्या दरम्यान आता छगन भुजबळांच्या नावावर त्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे छगन भुजबळ आपला मोर्चा आता विधानसभेच्या ऐवजी राज्यसभेवर घेऊन जातात का हे बघावं लागणार आहे आणि त्यामुळेच छगन भुजबळ येवला सोडणार का अशा स्वरूपाची चर्चा रंगू लागली आहे। आगामी काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बरोबर आहे। आगामी काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात आणि ही चर्चा कुठवर जाते बघावं लागेल। धन्यवाद किरण, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही सोबत राहा, अजूनही काही अपडेट तुमच्याकडनं घ्यायचे।